पॅरलल रेझोनंट सर्किट आपल्याला AC सर्किटमधील आपल्याला पार्ट पाहायचा आहे रेझोनंट सर्किटमधला पॅरलल रेझोनंट सर्किट। याच्यापूर्वी आपण सिरीज रेझोनंट सर्किट पाहिले, आता आपल्याला पॅरलल रेझोनंट सर्किट पाहायचं आहे। ठीक आहे, त्या ठिकाणी हे पॅरलल रेझोनंट सर्किट आहे, हा इंडक्टर आहे, हा कॅपॅसिटर आहे, दोन्ही पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत आणि याच्या अक्रॉस आपण अल्टरनेटिंग EMF अप्लाय केला आहे। त्या ठिकाणी हा इंडक्टर आहे, हा कॅपॅसिटर आहे, हे दोन्ही इथे पॅरलल कनेक्शनमध्ये आहेत। याच्या अक्रॉस आपण अल्टरनेटिंग EMF अप्लाय केलेला आहे। अल्टरनेटिंग EMFचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, E = E0 sin ओमेगा टी। E = E0 sin ओमेगा टी आपल्याला माहीत आहे। आता समजा या ठिकाणी प्युअर इंडक्टरसाठी आपल्याला माहीत आहे। ठीक आहे, प्युअर इंडक्टरसाठी काय आहे, EMF पेक्षा करंट मागे असणार किंवा करंटपेक्षा EMF लीड असणार। इंडक्टिव्ह सर्किट असेल, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट असेल, या ठिकाणी करंटपेक्षा EMF कसं असणार, लीडिंग असणार। म्हणून त्या ठिकाणी या इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट फॉर इंडक्टिव्ह सर्किटसाठी काय फॉर्म्युला आहे, IL = I0 sin ओमेगा टी मायनस π/2। याच्यापूर्वी आपण पाहिलं आहे, म्हणजे ह्या दोन्हीमधील फेज अँगल किती, π/2, म्हणजे करंटपेक्षा EMF पुढे आहे, करंटपेक्षा EMF लीडिंग आहे, किती फेज अँगलने, π/2ने। ठीक आहे, आता I0ची किंमत आपण काय घेतलं होतं, E0/XL। I0ची किंमत काय घेतलं होतं, E0/XL घेतलं होतं, बाकीचा पार्ट आहेतच। ठीक आहे, हे काय, हे या ठिकाणी इंडक्टिव्ह सर्किट असेल तर हा करंट। आता आपल्याला या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर काय बघा, कॅपॅसिटिव्ह सर्किटसाठी आपल्याला माहिती आहे, म्हणजे या ठिकाणी EMF पेक्षा करंट लीडिंग असणार, म्हणून त्या ठिकाणी प्लस π/2 घेतलेलं आहे। इथं ओमेगा टी प्लस π/2 म्हणजे काय, EMF पेक्षा करंट लीड, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर। ठीक आहे, मग आता म्हणून त्या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह सर्किट IC घेतला आहे, इंडक्टिव्ह सर्किट असेल तर IL घेतलेला आहे। आता या ठिकाणी I0ची किंमत किती, ही मागच्या इक्वेशन घेतले आहे, मागचं आपलं इंडक्टिव्ह सर्किट कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे, याच्यावर हे दोन इक्वेशन आपण घेतलेलं आहे। इथं I0ची किंमत किती, I0' ची किंमत किती, E0/XC आपल्याला माहीत आहे। E0/XC आपण काय जे मांडलेलं आहे, I0' म्हटलेलं आहे, इथं बाकीचा पार्ट आहे तसंच। ठीक आहे, आता बघा इथं सर्किटचा आपण विचार केला तरी त्या ठिकाणी हा टोटल करंट, हा जर करंट याच्यामध्ये I फ्लो होत असेल तर याच्यामधला इथे इंडक्टरमधला करंट किती असणार, IL असं म्हणा, कॅपॅसिटरमध्ये इथला करंट जो आहे त्याला IC म्हणा, म्हणजे ॲटोमॅटिकच काय होणार आहे, IL + IC = I। ठीक आहे, तेच ते घेतलं आहे, I = IC + IL। मग हे दोन इक्वेशन आहेत, याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा। ICची किंमत E0/XC sin ओमेगा टी प्लस π/2, E0/XC sin ओमेगा टी प्लस π/2 ही ICची किंमत। तसं ILची किंमत ही E0/XL sin ओमेगा टी मायनस π/2, ठीक आहे। आता या ठिकाणी साईनचं कन्वर्शन कॉसमध्ये केलं, हा पार्ट आहे तसंच, साइन ओमेगा टी प्लस π/2चं कन्वर्शन किती, कॉस ओमेगा टी, साइन ओमेगा टी प्लस π/2चं कन्वर्शन कॉस ओमेगा टी, आणि साइन ओमेगा टी मायनस π/2चं कन्वर्शन मायनस कॉस ओमेगा टी। ठीक आहे, याचं काय होणार, इथं मायनस असल्यामुळे मायनस कॉस ओमेगा टी नसणार, इथं प्लस असल्यामुळं प्लस कॉस ओमेगा टी, हा पार्ट आहे तसंच, आता बघ मग या ठिकाणी E0 cos ओमेगा टी कॉमन काढून घ्या, E0 cos ओमेगा टी कॉमन घेतलं, आहे तसंच, इथं काय राहणार, 1/XL राहणार, इथं काय राहणार, -1/XL राहणार। ठीक आहे, म्हणजे ठिकाणी आयची किंमत आहे तसंच, E0 cos ओमेगा टी आहे तसंच, इथे या ठिकाणी या ठिकाणी 1/XC त्याला आपण काय म्हणतो, ओमेगा सी असं म्हणतो, किंवा XC = 1/ओमेगा सी, म्हणजे इथं काय, इथं या ठिकाणी 1/XC आहे, 1/XCची किंमत किती, ओमेगा सी। आता इथं 1/XL आहे, 1/XLची किंमत किती, 1/ओमेगा एल। आता बघा हे ओमेगा सी आणि ओमेगा एल, ह्या दोन्ही ओमेगा सी मायनस 1/ओमेगा एल ही क्वांटिटी दोन्ही इक्वल असेल तर हा पार्ट काय होणार, 0 होणार। ओमेगा सी = 1/ओमेगा एल असेल, ही क्वांटिटी इक्वल असेल तर हा पार्ट काय होणार, 0 होणार, म्हणजे ॲटोमॅटिकच काय होणार आहे, करंट काय होणार, 0 होणार, म्हणजे करंट 0 म्हणजे काय, मिनिमम होणार, करंट काय होणार आहे, मिनिमम होणार। किंवा इथं ही कंडिशन ओमेगा सी = 1/ओमेगा एल घेतला तर, जर त्याचा प्रश्न आहे, हे जर इक्वल घेतलं तर करंट काय असणार आहे, 0 असणार, 0 म्हणजेच काय, मिनिमम, म्हणजे ह्याच्यातला
ह्या सर्किट इथल्या ठिकाणी करंट कसं असणार, या ठिकाणी हा करंट 0 असणार. म्हणजे या ठिकाणी हा करंट 0 म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो पॅरलल करंट 0 झाले किंवा मिनिमम झालेलं आहे. करंट मिनिमम झालेलं म्हणजेच काय, इम्पिडन्स मॅक्झिमम. करंट मिनिमम झालेलं काय, इम्पिडन्स मॅक्झिमम. हा जर ग्राफ काढला करंट इथल्या ठिकाणी I0 आणि Fचा ग्राफ काढला तर हा जो ग्राफ आहे हा ग्राफ असा येणार ठिकाणी असा आहे तो, हा ग्राफ असा येणार आहे. इथं करंट काय झालेलं आहे, मिनिमम झालेलं आहे. करंट मिनिमम झालेलं आहे म्हणजेच काय, या ठिकाणी इम्पिडन्स मॅक्झिमम असलं पाहिजे. करंट मिनिमम म्हणजे काय, इम्पिडन्स कसं असलं पाहिजे, मॅक्झिमम असलं पाहिजे. कोणत्या कंडिशनला, पर्टिक्युलर कंडिशनला. ही पर्टिक्युलर कंडिशन काय, ती कोणती कंडिशन आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीला इम्पिडन्स मॅक्झिमम किंवा मिनिमम होणार आहे. करंट आणि EMF दोन्ही सेम फेजमध्ये असणार पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला, त्याला आपण काय म्हणतो, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. त्याला आपण काय म्हणतो, रेझोनंट कंडिशन. म्हणजे कोणती कंडिशन आहे, रेझोनंट कंडिशन. इथं करंट मिनिमम आहे, इम्पिडन्स कसं असणार, मॅक्झिमम असणार आहे. इथे या ठिकाणी हा सर्किट काय करतो, कमी करंट ॲक्सेप्ट करतो. म्हणजे त्या ठिकाणी बघा आता त्या ठिकाणी ह्याच्या ह्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. पहिले कॅरेक्टरिस्टिक आहे आपण पाहिलं, XC = 1/ω. म्हणजेच काय, XL = ω, XL = XC ही कंडिशन. म्हणजे कॅरेक्टर ऑफ रेझोनंट पॅरलल रेझोनंट सर्किटची कॅरेक्टर. XL = XC किंवा ओमेगा, म्हणजे या ठिकाणी ωc = 1/ω. आता रेझोनंट फ्रिक्वेन्सी किती याच्या पूर्वी सॉल्व्ह केलं तसंच याच्यामध्ये ओमेगा ठेवायचं 1/ωc ठेवल्यानंतर आपल्याला FR किती मिळणार आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी = 1/2π√LC. FR = 1/2π√LC. रेझोनंट फ्रिक्वेन्सी आपल्याला एवढी मिळणार आहे. मग आता या रेझोनंट फ्रिक्वेन्सीला हे जे सर्किट आहे, करंट काय या ठिकाणी ह्याचं हे जे करंट आहे, करंट काय आहे, मिनिमम आहे. करंट कसं आहे, याच्यातलं हे सर्किटमधलं करंट मिनिमम आहे. इथं करंट आहे पण ते काय, करंट काय करत नाही, ते ॲक्सेप्ट करत नाही. ॲक्सेप्ट करत नाही म्हणजेच काय, रिजेक्ट करतो. इथं करंट असून सुद्धा तो ॲक्सेप्ट करत नाही म्हणजे रिजेक्ट करतो ह्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला. ह्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला हे काय करंट काय करतो, रिजेक्ट करतो. म्हणजे ह्या सर्किटला आपण काय म्हणतो, रिजेक्टर सर्किट. करंट रिजेक्ट करतं, रिजेक्टर सर्किट. म्हणून रिजेक्ट केल्यामुळं हा करंट काय झालेला आहे, मिनिमम झालेला आहे. कारण काय, इम्पिडन्स कसा आहे, जो मॅक्झिमम आहे. आणि करंट रिजेक्ट केल्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, रिजेक्टर सर्किट. ह्याला आपण काय म्हणतो, या सर्किटला रिजेक्टर सर्किट. आणि हे कोणत्या कंडिशनला आहे, पॅरलल रेझोनंट सर्किट. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, पॅरलल रेझोनंट सर्किट असं आपण म्हणतो, रेझोनंट सर्किट आहे. ठीक आहे. आता इथे या ठिकाणी काय करतो, इट अलोज मिनिमम करंट. म्हणजे या ठिकाणी काय करतो, मिनिमम करंट इथं याच्यातून पास करतो. म्हणजेच काय, रिजेक्ट. म्हणजे पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला काय करतो, करंट रिजेक्ट करतो. पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला काय करतो, करंट रिजेक्ट करतो. म्हणून या ठिकाणी काय झालं, करंट मिनिमम झालेलं आहे. आता अशा प्रकारचं सर्किट कशासाठी वापरलं होतं बा, वायरलेस ट्रान्समिशन. कशासाठी वापरलं होतं, वायरलेस ट्रान्समिशन किंवा रेडिओ कम्युनिकेशन अँड फिल्टर सर्किटसाठी याचा वापर केला जातो. वायरलेस ट्रान्समिशन, रेडिओ कम्युनिकेशन आणि फिल्टर सर्किटमध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने पॅरलल रेझोनंट सर्किट आपण काल ह्याच्यापूर्वी पाहिलेलं आहे, पॅरलल रेझोनंट सर्किट. आणि आता काय, पॅरलल म्हणजे त्या ठिकाणी सिरीज आणि पॅरलल. म्हणजे दोन्हीला त्या ठिकाणी रेझोनंट फ्रिक्वेन्सी सारखीच आहे. पहिल्यामध्ये पण तोच फॉर्म्युला, इथं पण तोच फॉर्म्युला. पहिल्यामध्ये इम्पिडन्स मिनिमम होतो, आता इम्पिडन्स मॅक्झिमम आहे. पहिल्यामध्ये करंट मॅक्झिमम होतो, आता करंट काय झालेलं आहे, मिनिमम झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा ग्राफ जो हा ग्राफ असा आलेला होता. ठीक आहे. आता बरोबर त्याची आहे अपोजिट आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी पॅरलल रेझोनंट सर्किटचा आपला हा पार्ट संपलेला आहे. उर्वरित पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगता येईल. स्टॉप हिअर.